ऍडजस्ट करायचं असेल ना बसन चालू केलं ते करतो काय झालं काय नाही आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान दैष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रार्थ शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। पार्वती पते खालून पाकून मुद्रा करायला छत्रपती शिवाजी महाराज की जय। माझं नाव अनुष्का दीपक जाधव आहे आणि आज मी इकडे एक गोष्ट सांगणार आहे। तुम्हाला खूप सारी गोष्ट शिवाजी महाराजांच्या बद्दल माहिती असते, पण मी जी गोष्ट सांगणार आहे ती कुणाला माहिती आहे ते माहिती नाही। पण आता आपण जी गोष्ट माझ्याकडून ऐकणार आहोत त्याचं नाव आहे पेडगावचा शाणा। तर 6 जूनला शिवाजी महाराजांचा 1674 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार होता आणि त्यावेळी खूप खर्च होणार होता, म्हणून मग त्यांच्या गुप्त ह्यांनी सांगितलं की बहादूर खानाच्या किल्ल्यामध्ये खूप सारे 1 कोटी रुपये आणि 200 अरबी घोडे आहेत। तर शिवाजी महाराजांना वाटलं की हो आपली तिजोरी भरून काढण्याची वेळ आली आहे, तर त्यांनी योजना बनवली। त्यात सरसेनापती हंबीरराव मोहिते त्यांनी 10,000 सैन्य दिले। त्याच्यामधलं 7,000 सैन्य त्यांनी स्वतःकडे ठेवलं आणि 2,000 सैन्य 7,000 सैन्य त्यांनी त्यांच्यावर ठेवलं आणि 2,000 सैन्य ठेवले। मला थोडा स्टेज फोबिया आहे, पण ही स्टोरी अशी आहे, बऱ्याच जणांना आपल्याला माहिती असेल की अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाची बोटं कापली, सगळ्या मुलांना ह्या स्टोऱ्या माहिती आहेत, पण एक स्टोरी माहित नसेल कदाचित पेडगावची। पेडगावचा शाणा आपल्या इथे म्हणलं जातं ना, एक वाक्यप्रचार आहे की पेडगावचा शाणा आला म्हणून। तर हे वाक्यप्रचार कुठून सुरुवात झाली तर त्या पेडगावची गोष्ट आहे। श्रीगोंद्याजवळ एक पेडगाव नावाचा भुईकोट किल्ला आहे। त्या भुईकोट किल्ल्याचा जो अधिकारी होता त्याचं नाव होतं कोणता खान? अरे तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक
सगळ्यांना माहिती आहे 6 जून 1674 साली झाला. ह्या राज्याभिषेकासाठी खूप बराच खर्च होऊन गेला. तर तो खर्च करताना पाठ नाही करायचे होते, सॉरी. तर शिवाजी महाराजांनी तो राज्याभिषेक करताना बराच खजिना रिता झाला. 32 मनाचं सिंहासन राजांनी राजाभिषेकसाठी बनवलं. आता राजाभिषेक आपण बोलतो, बरेच जण म्हणतात राज्याभिषेक. आता ह्यामध्ये राजाभिषेक का बोललं जातं? कारण जे अभिषेक होतं ते राजाचं होतं ना की राज्याचं, म्हणून आपण राजा अभिषेक म्हणतो ना की राज्य अभिषेक. तर बहादूर खान हा दूध भाऊ होता अफजल खानाचा. तर शिवाजी महाराजांनी तुला माहित आहे का की 6 जून तारीख का ठरवली? कारण तर 7 जून नंतर मृग नक्षत्र होतं आणि त्यानंतर खूपच जास्त पाऊस पडणार होता आणि जे पण कोणी सैन्य हे हा राजाभिषेक थांबवायला येईल तर तो परत जाऊ नाही शकणार. त्या पावसाच्या मुळे, कारण कोकणात पडणारा पाऊस भरपूर पडतो, त्यामुळे ते सैन्य परत जाणं शक्य नाही. म्हणून तारीख ठरवली 6 जून, ज्यावेळी चालू होणार होता मृग नक्षत्र. मग आता शिवाजी महाराजांचा राजाभिषेक झाला. मग शिवाजी महाराजांचा बराच खजिना खाली झाला. तर शिवाजी महाराजांना तो खजिना भरून काढायचा होता. तर शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणतात, तर मी त्यांना म्हणेन जनतेचा राजा. त्यांनी कोणता एक्स्ट्रा टॅक्स नाही लावला, त्या बदल्यात त्यांनी तोच पैसा हा कोणी शोधून काढला? ती न्यूज कोणी दिली? बहरजी नाईकांनी सांगितलं की हा खजिना किती? 1 करोड आणि 200 अरबी घोडे. हा खजिना होता बहादूरगडावर. बहादूरगडाला स्वतःच नाव त्याने दिलेलं. बहादूर खानाने बहादूरगड हा श्रीगोंद्याजवळ असलेला एक भुईकोट किल्ला आहे. तर ही योजना पहिले सरसेनापती, राजाभिषेक झाल्यानंतर पहिले सरसेनापती जे होते हंबीरराव मोहिते, त्यांना ही पहिलीच योजना दिली. तर ह्या पहिल्या योजनेत आता त्यावेळी रायगडावर 10,000चं सैन्य होतं. तर 1,000चं सैन्य रायगडावर ठेवून 9,000चं सैन्य योजना आखली. तर 2,000चं सैन्य फक्त हंबीरराव मोहित्यांनी स्वतःकडे ठेवलं आणि 7,000चं सैन्य दुसऱ्या सेनापतीकडे देऊन ते श्रीगोंद्याला पाठवलं आणि आपण नगर मार्गे श्रीगोंद्याकडे गेले. आता पुढची थोडी तरी तू सांगू शकशील? 7,000चं सैन्य हे घोडदळ करत करत बहादूरगडाकडे पोहोचले आणि तिकडच्या बहादूरगडाकडे जाताना गर्जना देत, हर हर महादेवच्या गर्जना देत ते सैन्य तिथे पोहोचले. ही खबर बहादूर खानाला पोहोचली, हेरांकडून पोहोचली की आपल्यावर मराठ्यांनी आक्रमण केलं. त्यावेळी बहादूरगडावर 20,000 ते 25,000 सैन्य होतं आणि 7,000चं सैन्य घेऊन मराठे आले. मराठे कधीही दिवसाचा प्रवास म्हणजे दिवसाचा हमला करत नव्हते, आक्रमण करत नव्हते. आणि जनरली हा भुईकोट किल्ला होता, त्यामुळे हे करणार नाही, मराठे असं दिवसाचा हल्ला करणार नाहीत आणि भुईकोट किल्ल्यावर तर नाहीच नाही असा त्याला ओव्हर कॉन्फिडन्स होता. म्हणून त्याने आपल्या सर्व सैन्य घेऊन त्यांच्या मागे पळत सुटले. पहिल्यांदा तर ते बरंच इंटरप्ट होत आहे. 7,000चं सैन्य हे जसं गर्जना देत जसं गडाजवळ आलं तसं 20,000 ते 25,000चं सैन्य घेऊन गडाबाहेर येऊन उभा राहिला मराठ्यांची वाट बघत की आता हे मराठे येतील आणि मी त्यांना आता इथल्या इथे मारून टाकेन आणि हरवून टाकेन ह्या मराठ्यांना. हा त्याचा असलेला ओव्हर कॉन्फिडन्स होता. दूध भाऊ होता तो औरंगजेबाचा. तर 7,000चं सैन्य नजरेत आलं, आता लढाई होणार. एवढ्यात मराठे माघारी फिरले आणि परत पळायला लागले. हे बघून बहादूर खानाला काही कळेनाच. मराठे आले, हमला न करतात पळायला लागले आणि हे बघून बहादूर खान पण त्यांच्या मागे पळाला. पण थोड्या अंतरावर गेल्यावर त्याला लक्षात आलं की हे आता सगळे काय लढणार नाहीत आपल्या बरोबर, आपण जाऊन आपल्या गडावर गपचूप जाऊन बसूया. तर परत तो थोड्या वेळाने बहादूर खान आपल्या गडाकडे निघाला. जसा तो गडाच्या आत जाणार तशीच परत खबर लागली,
हुजूर मराठे फिर से आ गए. तर बहादूर खान परत एकदा ते सैन्य घेऊन मराठ्यांच्या दिशेने कूच करायला तयार झाला. मराठे परत एकदा गर्जना देत बहादूर खानाजवळ आले आणि आता लढाई होणार. तेवढ्यात मराठे परत माघारी फिरले. आता हे दोनदा बघून तो भरपूर चौताळला की आता ह्या मराठ्यांना मी सोडत नाही. येत आहेत आणि मला हे देऊन पळून जातात. आता मी यांना सोडणार नाही असं म्हणून बहादूर खानाने आपल्या सगळ्या गडातल्या सैन्यांना घेऊन आता ह्या मराठ्यांचा पाठलाग करून मी यांना कापून काढीन ह्या उद्देशाने मागे पळायला लागला. आणि जेव्हा मराठ्यांच्या मागे तो पळायला सुरुवात केली तरी तसं ते हळूहळू मराठे पुणेच्या दिशेने पळायला सुरुवात झाली. थोड्या थोड्या अंतरावर हळूहळू मराठे पारंगत होत गेले. कधी 500 ने कमी झाले हे लक्षात येत नव्हतं त्याच्या. पण नंतर जसं पुण्याच्या दिशेकडे 4 तासाची घोडदळ करत गेला तेव्हा 60,000 असलेलं सैन्य जेव्हा शेकड्यात जमा झालं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की मराठे तर पसार झाले. 4 तासाची झाली घोडदौड दमछाक बघून तो पण कंटाळा. आता काय मराठे आपल्याला हाताला लागणार नाहीत असे पण ते डरपोक काय पळून गेले असं म्हणून तो माघारी फिरणार. ही खबर नायकांनी सरसेनापती हंबीरराव मोहित्यांना दिली की हा पुण्याकडे पोहोचला. 2000चं सैन्य घेऊन हंबीरराव मोहित्यांनी बहादूर गडावर हमला केला. आतमध्ये फक्त शेकड्यांचे बाजार गुंडे होते, काही सैन्य नव्हतं. 2000चं सैन्य बघून सगळ्यांनी आपापली हत्यारं टाकली आणि आहे असा गड तो खजिना जो 1 करोड होनाचा खजिना आणि 200 अरबी घोडे ही सगळा खजिना हंबीरराव मोहिते घेऊन आपल्या राजाकडे रायगडाकडे वळले. आणि जसा परत तो फिरून आलेला माघारी आला आणि आग लावून दिली त्या गडाला. जसा तो माघारी बहादूर खान गडाकडे आला त्याला लक्षात आलं की मराठ्यांनी आपल्याला केलेली फसवणूक आणि आपल्याला असला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणून ही नंतर म्हण पडली की पेडगावचा शाणा. एकही सैनिक न मरता किंवा न मारता शिवाजी महाराजांनी घेतलेली ही मोहीम ज्यात 1 करोड होऊन आणि 200 अरबी घोडे शिवाजी महाराजांना मिळाले. अध्यक्ष महाशय, वंदनीय येथे उपस्थित माझ्या मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 17 मार्च आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि आदर्श राजा होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई भोसले होते. त्यांनी वयाच्या 15व्या वर्षात रायेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेचे प्रतिज्ञा घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी कमी काव्याचा वापर करून अनेक लढाया जिंकल्या. त्यांनी मावळ्यांच्या साथीने अफगण खान, औरंगजेब अशा बऱ्याच शत्रूंचा पराभव केला. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. एक पराक्रमी राजा काळ्या पडद्याआड गेला. जय जिजाऊ, जय शिवाजी. धन्यवाद. जगदंब अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. निश्चयाचा महामेरू, भौत जनाचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, गुणवंत, यशवंत, कीर्तिवंत, नितवंत, सामर्थ्यवंत, जयवंत, पुण्यवंत, क्षत्रिय मराठा कुलवंत, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. सह्याद्रीच्या कडाकपाडातून उभा महाराष्ट्रभर रात्रीचा दिवस करून अवघ्या महाराष्ट्र मुघलांच्या तावडीतून साबूत ठेवला. अशा महापराक्रमी राजाचं विस्मरण होऊ शकेल असं मुळीच नाही. एवढा महाराष्ट्र कृतज्ञ कधीच होऊ शकणार नाही. आपल्या प्रभावी वक्तव्याने जी शत्रू मते बदलतो तो महाप्रबळ. विद्या ही तलवारासारखी असते परंतु तिचे महत्व
कळण्यावर अवलंबून असते. आज आमच्या तलवारींना धार आहे, परंतु क्रांतीच्या विचारांना धार झालेली दिसत नाही. बदल हा निसर्गाचा नियम आहे, परंतु तो अपेक्षित न होता अपेक्षित व्हायला हवा. आज माझ्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी, आचारांनी आणि शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची आज ना यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अश्रुत्थामास धर्मस्य तथा मान्य. ज्या क्षणाला धर्मावर ग्लानी येते, त्या प्रत्येक क्षणाला, प्रत्येक कणाला, प्रत्येक प्रसंगाला, कोणत्याही क्षणाला, त्या कोणत्याही माणसाला, कोणत्याही यशवंताला ह्या पृथ्वीवर तलावावर अवतार घ्यावा लागतो. आजही तेच झाले. छत्रपती शिवाजी महाराज नाव घेतलं की राडा. छत्रपती शिवाजी महाराज नाव घेतलं की राडा. यापुढे जणू छत्रपती शिवाजी महाराज राजा आम्ही कधीच कळून घेतला नाही. 19 फेब्रुवारी 1630 साली ह्या महाराष्ट्राच्या मातीवर पडलेला सर्वात गोड स्वप्न म्हणजे शिवाजी राजांचा जन्म. 1930 साली जन्मलेला माझा राजा 1630 रोजी जन्मलेला माझा राजा 1680 साली निघून गेला. अहो, 1630 ते 1680 माझा राजा जगला तरी किती? 50 वर्ष. पण त्या 50 वर्षात असे काही घडले की पुढची 50,000 लक्ष वर्ष महाराजांचं दान महाराष्ट्राच्या पदरी घालून गेले. 350 वर्ष पूर्वी जन्मलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व, कर्तृत्व आणि साहस पुढचे 400 वर्ष नंतरही शिवाजी महाराजांची जयंती साजरी करावी, कुणी ऐकावी, कुणी महती सांगावी. जणू काही आम्ही म्हणतो या हिंदवी स्वराज ही श्रीची इच्छा. महाराष्ट्राच्या मातीत, सह्याद्रीच्या छातीत आणि विजयतेच्या वातीत आम्ही छाती फुगून सांगतो, मला गर्व आहे मराठी बोलण्याचा, मला गर्व आहे मराठी असल्याचा. अरे, पण त्याच मराठी माणसाचा अभिमान जगण्याची उमेद ह्या महापुरुषाने निर्माण केली. त्याचं नाव आहे शिवाजी. त्याचे नाव आहे शिवाजी. शिवाजी हे अक्षर ह्या महाराष्ट्राच्या मातीला नवा अर्थ प्राप्त करून देतात. ज्या लोकविदेत महत्वाचे स्थान कणावर, महाराष्ट्राच्या मनावर आणि इच्छतेच्या कणाकणावर लिहिले गेले आहे. अंश रूपाने हिंदू धर्म, हिंदू संस्कृती अखंड क्षत्रे राहिले, ज्याच्या पराक्रमाच्या गाथा 7 समुद्रा पार पलीकडे जाऊन तिथल्या अंतकरणात घाव गेलून गेल्या. अशा या महाराजांच्या मातीत, सह्याद्रीच्या छातीत अनेक विजेते वाढले. नववीर, नवी गाथा, नव माझे महाराष्ट्रीय चरित्र. ज्या राजाने महाराष्ट्राच्या असेल साहस, कसे असेल धाडस, कसे असेल नेतृत्व, कसे असेल कर्तृत्व, कसे असेल शिवाजी, त्याच धैर्यात, त्याच शौर्यात, त्याच अशा आज महाराष्ट्राला राजा प्राप्त झाला आहे. आज माझ्या भावंडांनो, एकत्र गुण घ्यावा, तो गुण म्हणजे नियोजनाचा. शेवटी माझ्या राजांची ओळख अशी तयार झाली आहे. जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचे नाव यसाजी. जो 2000 शत्रूंशी एकत्र झुंजतो त्याचे नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूंशी झुंजतो त्याचे नाव तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्यात घुसतो त्याचे नाव घनोजी. आणि छावणीतील मुकुट तोडून आणतो त्याचे नाव घनाजी. ठाण्या वाघाला सामोरे जाऊन त्याला उभं चिरतो याचे नाव संभाजी. आणि त्या सगळ्यांना एकत्र घेतो आणि स्वराज्याचे तोरण बांधतो त्याचे नाव शिवाजी. एवढे बोलून मी माझे भाषण संपविते. जय हिंद, जय भारत. छत्रपती शिवाजी महाराज की. 1627
मातेला आनंद झाला जो बाळा जो जो रे जो धरणी मातेला आनंद झाला जो बाळा जो जो रे जो तेजस्वी चेहरा पाण्यात दिसला उद्धार करणारा जन्माला तेजस्वी बुद्धी चपळ झाला जो बाळा जो जो रे जो तेजस्वी बुद्धी चपळ झाला जो बाळा जो जो रे जो हळूहळू बाळ वाढू लागला जिजाऊचे संस्कार लागले बाळाला अंगात जोश चढू लागला जो बाळा जो जो रे जो अंगात जोश चढू लागला जो बाळा जो जो रे जो दादोजी कोंडे होते सांगीने शिवाजी दिले लढाईचे शिक्षण लहान वयात बाळ महान जो बाळा जो जो रे जो लहान वयात बाळ महान जो बाळा जो जो रे जो मुघलशाहीचा काळ भयंकर रयतेला जमणे झाले गंभीर बाळ शिवाजीने दिला आधार जो बाळा जो जो रे जो बाळ शिवाजीने दिला आधार जो बाळा जो जो रे जो संतीला घेतले मावळे सरदार मुघलशाहीच केले जंगर अत्याचारावर केला तो वार जो बाळा जो जो रे जो अत्याचारावर केला तो वार जो बाळा जो जो रे जो साऱ्या महाराष्ट्रात गोडधोड केली शाहिस्तेखानाची बोटे छाटली शंकरवाडात फजिती केली जो बाळा जो जो रे जो शनिवारवाडात फजिती केली जो बाळा जो जो रे जो राजेशाहीचा पुत्र तो थोर बहुजनाचं लाभला वीर मुघलशाहीच केले जर्जर जो बाळा जो जो रे जो मुघलशाहीच केले जर्जर जो बाळा जो जो रे जो आग्र्याची सुटका औरंगजेबाची हार पेटाऱ्यातून झाले पसार मावळ्यांचे बळ कुशाल सरदार जो बाळा जो जो रे जो मावळ्यांचे बळ कुशल सरदार जो बाळा जो जो रे जो हिंदवी स्वराज स्थापन केले बहुजनांचे राज्य ते आले हिंदवी स्वराज स्थापन केले बहुजनांचे राज्य ते आले कुशल प्रशासन रयतेला लागले जो बाळा जो जो रे जो कुशल प्रशासन रयतेला लागले जो बाळा जो जो रे जो कुशल प्रशासन रयतेला लागले जो बाळा जो जो रे जो जय शिवाजी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणं माझ्यासारख्या व्यक्तीने बोलणं म्हणजे साक्षात सूर्यासमोर ड्युटी पेटवण्यासारखं आहे. एवढ्या मोठ्या उत्तुंग आणि कैलासासारखा स्वच्छ स्फटिकदार चारित्र्यावरती बोलणं म्हणजे साक्षात शिवधनुष्य त्याने पेलवण्यापेक्षाही अवघड काम आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की मोटिवेशनचा हाय व्होल्टेज पर्सेंटेज आपल्याला दिसतं. महाराजांची गणना केवळ भारतातच नाही तर जगातल्या सर्वश्रेष्ठ शासनकर्त्यांमध्ये होते. याचा आपल्या सर्वांना अभिमान असला पाहिजे. ते केवळ शूर शासकच नव्हते तर उत्तम राजनीती तज्ञ युद्धशास्त्र पारंगत होते आणि उत्तम शासकही होते. राजाचे स्वराज्य म्हणजे खऱ्या अर्थाने सार्वभौम राज्य होते. म्हणूनच तर त्यांना रयतेचा राजा म्हणतात. महाराज केवळ उपदेश देत नसत. ज्या वेळी बलिदानाची वेळ आली त्यावेळी महाराज आपल्या सगळ्या साथीदारांच्या नेहमी पुढे असायचे. महाराज हे नाव येतात पाचही पतशाया कुतुबशाही आदिलशाही त्यानंतर सिद्धी हे सगळे जण एकदम खडखड कापत. औरंगजेबाला स्वप्नात पण महाराज दिसत. मरेपर्यंत त्याच्या कानात शिवाजी शिवाजी हे नाव सतत घुमत असेल.
अशा या महाराजांबद्दल आपण काहीतरी आपल्या आयुष्यात महाराजांचे काही गुण आपण आपल्या आयुष्यात उतरवले पाहिजे. महाराजांकडून घेण्यासारखा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा गुण म्हणजे दृढनिश्चय. म्हणूनच तर रामदास स्वामी त्यांना म्हणतात निश्चयाचा महामेरू. शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. इथून आपलं आयुष्य संपेपर्यंत त्यांचं एकच ध्येय होतं, एकच दृढ निश्चयाने त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य त्याला समर्पित केलं. हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी म्हणजे त्या निश्चयापासून ते कधीच ढळले नाही. सदैव त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये हिंदवी स्वराज्य कसं स्थापन करू हेच असायचं. आपल्या ध्येयाचा ध्यास कसा घ्यावा, त्याचा पाठपुरावा कसा करावा हे आपण महाराजांकडून शिकलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सातत्य. महाराज जेव्हा जेव्हा कुठलीही लढाई लढून आले तर ती लढाईचा उत्साह साजरा करण्याचे आपला वेळ नाही घालवायचे. बाकीचे राजे काय लयाला पावले, ते एक जरी लढाई लढून आले तर ताबडतोब उत्साह साजरा करायचे. त्या उत्साहासाठी ते 1-2 महिने एकदम त्या ह्याच्यातच रंगामध्ये रंगलेले असायचे. पण महाराजांनी असं नाही केलं. महाराजांनी एक लढाई लढली ताबडतोब दुसऱ्याचं प्लॅनिंग केल्यानंतर ताबडतोब तिसरं, म्हणजे त्यांच्या समोर मला हे करायचं होतं. स्टेप बाय स्टेप त्यांना प्रत्येक गोष्टीचं त्यांनी एक सातत्य ठेवलं. त्यांनी कधीही आपलं ध्येयामध्ये ब्रेक येऊ दिला नाही. आणि त्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर नथिंग इज इम्पॉसिबल. आता तुम्ही विचार करा, एवढ्या मोठ्या 5-5 शाळा, त्यांचे एवढे अफाट सैन्य आणि त्यासमोर केवळ मोजक्या मावळ्यांसोबत याने जो 750 वर्ष महाराष्ट्र आपला कितपत होता गुलामगिरीत, अवघ्या 30 वर्षाच्या काळामध्ये 1674 मध्ये त्यांनी राज्याभिषेक केला. म्हणजे 1630 पासून 1674 जेमतेम अगदी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 35 वर्षामध्ये 10 वर्ष समजा त्यांची बालपणात गेली, 10 वर्ष घोड्यावरती लढण्यात गेली, उरलेली 35 वर्ष त्यांनी स्वराज्य घडवलं. आणि त्यांच्या म्हणजे त्यांनी त्यांच्यासाठी कोणतीच गोष्ट इम्पॉसिबल नव्हती. जसं अफजल खान तेवढा मोठा आहे, चालून आला राजावर, पण तरीही त्यांनी त्याला हरवला. त्यानंतर त्यांच्याकडनं महत्वाचा गुण घेण्यासारखा आहे तो म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग, पूर्व तयारी. अफजल खानाला त्याच्या सैन्यासोबत राजे त्याच्यासमोर किती, त्यांचं सैन्य किती, पण तरीही प्रॉपर प्लॅनिंग केलं त्यांनी. अफजल खानाला त्यांनी आपल्या हद्दीमध्ये आपल्या क्षेत्रामध्ये यायला भाग पाडलं. म्हणजे उत्तम नियोजन करून त्यांनी अफजल खानाला, आणि ती पूर्णपणे तयारी त्यांना माहिती होतं. कधीही आपल्या शत्रूला ते कमी लेखत नसतं. तो शत्रू आल्यानंतर त्याच्या बाबतीत काय काय होतो, काय काय करू शकतो, या प्रत्येक गोष्टीचा त्यांचा एकदम गाढा अभ्यास असायचा. आणि म्हणून तर त्यांना माहिती होतं की हो ना हो, हा जरी अफजल खानाने आपल्याला सांगितलं की मुलं खूपच गडबड करतात. अफजल खानाच्या पुढे महाराष्ट्र काहीच नव्हते, पण त्यांना माहिती होतं की हा अफजल खानाने जरी सांगितलं आपल्याला की तू काही शस्त्र वगैरे घेऊन येऊ नको, आपण फक्त एक वार्ता करायची. पण असं महाराजांना माहिती होतं हा कधी पण जगाफटका देऊ शकतो. म्हणून ते पहिले प्री प्लॅनिंग, पूर्ण तयारीनिशी ते गेले होते. म्हणून तर ते अफजल खानाचा कोथळा बाहेर काढू शकले. त्यानंतर महाराजांनी गनिमी कावा आपल्या गोरिल्ला वॉरचे जनक म्हणतात महाराजांना. त्यांच्या प्रत्येक युद्धामध्ये महाराजांचं सैन्य मुठभर अफाट सेना, पण त्यांच्या विरोधात महाराज लढले का तर त्यांच्या हातात गनिमी काव्याचं शस्त्र होतं. उत्तरेकडचे राजे नेहमी हरत का आले, कारण त्यांचं कसं होतं ते राजनीती म्हणजे तू तलवार तर तलवारीशीच लढायचं, हत्तीवाल्याबरोबर लढायचं, म्हणजे त्यांचे डिसिप्लिन होता. आणि त्यामुळे ते समजा समोरचा युद्ध करता करता तलवार पडली उचलून त्याच्या हातात द्यायचे, घे रे बाबा चल लढ. महाराजांनी असं नाही केलं. म्हणून तर रामदास स्वामी म्हणतात घटाशी उद्धट. त्याप्रमाणे महाराजांनी सुद्धा म्हणजे जो शत्रू जी भाषा समजतो त्या भाषेत त्यांना उत्तर दिलं. ही त्यांची एक म्हणजे गनिमी कावा त्यांनी जगाला दिलेलं खूप मोठं दान आहे.
इटली सारख्या देशामध्ये महाराजांवरती अभ्यास केला जातो. त्यांच्या गोरिल्ला वॉर युद्धनीतीवरती वेगवेगळी चर्चासत्रे आयोजित केली जातात. महाराजांकडनं आपल्याला घेण्यासारखा गुण म्हणजे समर्पण. त्यांनी आपल्याबरोबर अतिशय समर्पित अशी आपली जे मित्रमंडळी आहेत समर्पित फौज तयार केली. म्हणून तर आपल्या लेकाचं लग्न असूनही तानाजी मुलाचं लग्न बाजूला करून पहिला गड जिंकायला गेला. जेव्हा त्याला समजलं की महाराज कोंढाणा घ्यायला जात आहेत, त्याने आपल्या मुलाचं लग्न मागे ठेवलं आणि तो पहिला गड जिंकायला गेला. म्हणजे अशा प्रकारे समर्पण सुद्धा महाराजांकडनं हा गुण घेतला पाहिजे. त्यांनी स्वतः समर्पित होते ते आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सर्व लोकांना सुद्धा त्यांनी समर्पणाने स्वराज्य निर्माण करायला शिकवलं. त्यानंतर अतिशय महत्वाचा गुण म्हणजे दूरदृष्टी. आपल्या देशात महाराजांना जर आपल्या हिंदवी स्वराज्याचं अस्तित्व, भारताचं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपल्याला बाकीच्या सैन्य दलाबरोबरच भारताचा समुद्र किनारा सेफ केला पाहिजे. याची दूरदृष्टी होती. कारण त्यांना माहिती होतं समुद्रातून येणारे इंग्रज, डच, पोर्तुगीज कधी ना कधी भारतावरती कब्जा करणार आणि म्हणूनच त्यांनी भारतामध्ये आरमाराची स्थापना केली. म्हणून इंडियन नेव्हीचे जनक सुद्धा महाराजांना म्हटलं जातं. याच्यासाठी महाराजांनी मोठी आरमार दल स्थापन केलं. कुलाबा, भिवंडी, त्यानंतर कल्याण या ठिकाणी त्यांनी जहाज बांधणीचे कारखाने काढले. महाराजांच्या आरमारामध्ये जवळजवळ 60 मोठी जहाजे होती. 10,000च्या वरती सैनिक होते. एवढंच नाही तर महाराजांनी विजयदुर्ग, सिंधुदुर्ग सारखे जलदुर्ग बांधून आपली जी बॉर्डर होती ती पूर्ण त्यांनी सुरक्षित केली. अशा या भारतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इनोव्हेशन. महाराज हे कसे इनोव्हेटिव्ह होते. त्यांनी आपलं राज्य 18 पगड जाती त्यावेळी त्याच्या अगोदर नव्हतं. त्यावेळी बाकीच्या खालच्या नीच जातीच्या लोकांना मागे ठेवलं जात होतं. पण महाराजांनी असं नाही केलं. सगळ्या समाजाच्या सगळ्या 18 पगड जातींना एकत्र घेऊन त्यांनी राज्य चालवलं. आणि एवढंच नाही तर नेताजी पालकर सारखा हिंदू मधून मुसलमानामध्ये कन्वर्ट झालेल्या व्यक्तीला त्यांनी पुन्हा हिंदू स्वराज्यात घेतलं, आपल्या हिंदू बनवून घेतलं. त्यांनी एवढा मोठा आरमार निर्माण केलं. म्हणजे ह्याच्यावरनं महाराज किती इनोव्हेटिव्ह होते हे आपल्याला लक्षात येतं. आणि ह्यातनंच आपल्याला एवढा धडा घेता येतो की आपला जो आपण जे काय ठरवतो आपला जो हौसला आहे तो एकदम बुलंद असला पाहिजे. आणि तेव्हा आपण खूप गलती केली त्यातूनच शिकलं पाहिजे असं नाही. दुसऱ्याच्या गलतीमधनं सुद्धा आपण शिकून घेतलं पाहिजे. आणि कोणतीही वेळ असू दे, वाईट चांगली, पण आपण आपल्या ध्येयापासून कधी घडलं नाही पाहिजे. महाराजांकडनं हे गुण आपण घेणं गरजेचं आहे. खरं तर महाराजांबद्दल सांगायला, वाचायला, ऐकायला बरंच काही आहे. मनभर आहे. आणि त्यातलं कणभर जरी आपण घेतलं तरी आपल्या आयुष्याचं सार्थक होईल. आज इथे माझी इथे जमलेल्या पालकांना एकच विनंती आहे. आपल्या मुलांमध्ये महाराष्ट्र धर्माचा संस्कार झाला, महाराजांच्या चरित्राची शिकवण द्या. आपल्या घरामध्ये प्रत्येकाने तरी राजश्री छत्रपतीचं चरित्र ठेवावं, त्यांना ओळख करून द्या. आज मी ज्यावेळी तिथे बसली होती त्यावेळी भाषण करणारी काही मोजकीच मुलं पुढे आली. पाहून खूप वाईट वाटलं. खरं सांगते, तुम्ही सगळेजण सहमत असाल माझ्या वयाची माणसं खूप खूप भाग्यवान आहे. कारण त्यांनी महाराजांचा इतिहास एवढं मोठं बुक पूर्ण समावेश सकट आम्हाला पूर्ण 100 मार्काचा पेपर होता. आणि आताच्या मुलांना तोंड ओळख सुद्धा नाहीये. महाराजांचा राज्याभिषेक हा शब्द सुद्धा ते व्यवस्थित उच्चारू शकत नाहीये. आजची ही दुर्दैवी शोकांतिका. आपण सगळे सीबीएसईच्या मागे लागलो आणि आपली मूळ मातीचं शिक्षण आपण विसरलो. मला कोणाला दोष द्यायचा नाहीये, मला कोणाची उणीव नाही काढायची. माझा मुद्दा सुद्धा तेच करतोय. पण ही आजच्या समाजाची शोकांतिका आहे. आज महाराजांवर बोलणारी फक्त मोजकीच मुलं पुढे येतात. खरंच खूप वाईट आहे. तुम्ही सगळ्या पालकांनी काही नका करू, पण निदान एकदा तरी वर्षातून एकदा तरी एखाद्या किल्ल्याला भेट द्या. काहीच नाही झालं तर निदान एकदा तरी आपल्या मुलाला रायगड दाखवा, आपल्या महाराजांची, आपल्या स्वराज्याची राजधानी दाखवा. मी सगळ्यांना खूप विनंती करते आहे. आणि माझी आपल्या कमिटीला खूप कळकळीची विनंती आहे. खूप सारे प्रोग्राम तुम्ही ऑर्गनाईज करता, तर प्लीज कधीतरी
कळकळीची विनंती आहे. बस एवढं बोलून मी माझे धोरण शकत नाही. थँक्यू. असं म्हणे त्यातल्या काही गोष्टी म्हणायचं तर त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची एक आठवण केली. तर सिंधुदुर्ग किल्ल्याला नक्की भेट द्या. मी सांगेन खरं सिंधुदुर्ग किल्ला खरंच बघण्यासारखा आहे. कारण त्या किल्ल्यामध्ये बघा एका समुद्राच्या मध्यभागी असलेला तो किल्ला, त्याच्यामध्ये एक विहीर आहे आणि त्या विहिरीतून तुम्ही निसटून जाता त्या समुद्राच्या पण पलीकडे एका भोजनामध्ये तुम्ही बाहेर पडता. अशा पद्धतीचे काही भोजने किंवा अशा पद्धतीचे काही रस्ते शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये शोधून काढले आणि त्याचा आधार घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी त्याचा आधार त्यांनी घेतला. अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की शिक्षकांनी अजून एका गोष्टीची आठवण करून दिली की आपल्याला सांगितलं की वेगवेगळ्या किल्ल्यांना भेटी द्या. तर त्यासाठी मी सांगेन की आपल्या कॉलेजमध्ये प्रभाकर चिंचवडकर सर आहेत की जे सतत अशा किल्ल्यांना भेटी देण्याचे कार्यक्रम राबवत असतात. तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून त्यांच्याबरोबर ते कार्यक्रम म्हणजे ते किल्ले सर करण्यासाठी तुम्हाला ते प्रोत्साहित करते, तुम्हाला मदत करते आणि घेऊनही जाते अशी मी आशा बाळगतो. यानंतर अजून कोणाला काही पोवाडा किंवा गाणे किंवा कार्यक्रम काही करायचा आहे का? पुढे ज्यांना पण काही कार्यक्रम करायचा असेल त्यांनी कृपया लवकरात लवकर संपर्क साधावा स्टेज जवळ.
खूप सुंदर खूप सुंदर.
शिवाजी महाराज